ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रतिमाला पाहताच सायलीने हात धरून आता मात्र रविराज किल्लेदार यांच्या बंगल्याकडे आणल्यामुळे खूप मोठा मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। रविराजांना हे दृश्य पाहताच खूप मोठा धक्का बसतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही घडते की रविराज आता या गोष्टीने हादरतात ज्या वेळेला सायली त्यांना जो प्रतिमाच्या सोबत घडलेला प्रकार सांगणार असते। म्हणजे नागराज आणि प्रिया प्रतिमाला गायब करण्यासाठी जे कृत्य करत होते ते सायलीच्या नजरेस आल्यावरती त्या सगळ्याचा आढावा आता सायली सांगणार आहे आणि सायली खरी आहे याचा साक्षीदार स्वतः प्रतिमा असल्यामुळे रविराजांना विश्वास ठेवणं भागच पडतं। प्रिया आणि नागराज यांची आता भंबेरी उडणार असते आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज प्रियाचा डाव फसवून सायलीने प्रतिमाला लपवून ठेवलेलं असतं आणि मग मात्र रविराजांच्या समोर आणताच मोठा गौप्यस्फोट होत प्रिया आणि नागराज यांना आता पर्दाफाश होतो। नागराजला आता प्रतिमा दिसल्यामुळे तो सैरावैरा प्रतिमाला शोधत फिरत असतो पण त्याला कुठेच प्रतिमा दिसत नाही। मग त्याच वेळेला प्रिया त्याला विचारत असते आपण आता शोधायचं तरी कुठे? नागराज म्हणतो तू एका बाजूला शोध मी दुसऱ्या बाजूला शोधतो असं म्हणत काहीही करून प्रतिमाला शोधून तिला गायब करणं हेच आता नागराजचं मोटिव्ह असतं। त्यामुळे प्रिया आणि नागराज हे दोघ जण प्रतिमाला शोधत असतात। त्यावेळेला प्रिया म्हणते पण आपण तिला शोधतोय का? नको ना सापडू दे। यावरती नागराज म्हणतो मूर्ख आहेस तू, तिला न सापडून आपल्याला कसं चालेल, कारण तिला शोधणं हे आपलं काम आहे। यावरती प्रिया सांगते पण कशासाठी? नागराज म्हणतो अगं शोधून तिला पुन्हा गायब करायला पाहिजे। ती जर का घरी आली ना आणि एक आई आपल्या मुलीला अचूक ओळखेल आणि ती घरी आली तर प्रॉपर्टी सगळी आपल्याला हडपच करता येणार नाही, कारण दादापेक्षा वहिनी खूप हुशार आहे। तिला सगळं जर आठवत असेल किंवा तिला आठवलं तर आपल्यासाठी ती धोक्याची घंटा असणार आहे, ही गोष्ट तुला समजून घ्यायला पाहिजे। यावरती प्रिया म्हणते मग आता काय करायचं? नागराज म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं तिला शोधायचं, तू एका बाजूला जा मी एका बाजूला जातो। तिला शोधून आपल्याला महिपतीला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, महिपतीची माणसं बोलवून घ्यायला पाहिजे, महिपतीच्या माणसांना तिचं वर्णन सांगून मग तिच्या मागे ती माणसं लावून तिला पकडायला पाहिजे। आता मात्र इकडे प्रिया सांगते ठीक आहे पण लवकरात लवकर त्यांना आपल्याला शोधायलाच पाहिजे असं म्हणत दोघ जण महिपतीला फोन करून निघतात आणि प्रिया आणि नागराज कारमधून इकडे तिकडे पुन्हा एकदा प्रतिमाचा जवळपासच्या एरियामध्ये शोध घ्यायला लागतात। प्रिया म्हणते एक काय दुखणं कमी होतं, हा आता नागराज किल्लेदार आणि आता इकडे प्रिया हे दोघ जण शोधत असताना प्रिया सांगत असते ह्या रविराज किल्लेदारला हे काय उद्योग सुचले आणि त्याने उगाचच या सगळ्याची शोध मोहीम सुरू केले। जर प्रतिमा त्याला सापडली तर आपलं काही खरं नाहीये, आपण लवकरात लवकर तिचा शोध घेऊया। महिपतीला कॉन्टॅक्ट केल्यावरती महिपती म्हणतो 100% तुला विश्वास आहे का नागराज? नागराज म्हणतो हो, तुझी माणसं पाठव, मी त्यांना वर्णन सांगतो, आपण सगळे मिळून तिला शोधून गायब करूया। महिपती म्हणतो हो, तिची गायब होण्याची वेळ आलेली आहे। मग दोघ जण आणि महिपतीची माणसं ज्या वेळेला आता प्रतिमाला शोधत असतात प्रतिमाला चाहूल लागते की कोणीतरी आपला पाठलाग करते। म्हणजे ॲक्च्युली प्रतिमाला खरं काही आठवत नसतं, तिला आठवत नसतं की नागराज कोण आहे, प्रिया कोण आहे। प्रिया तर माहितीच नसते पण नागराज कोण आहे, महिपती कोण आहे हे सगळं तिला काहीही माहीत नसतं। पण आपल्यावरती संकट आलेलं एका बाईला अचूक समजतं, म्हणजे कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे, कुणीतरी आपला पाठलाग करते हे तिला जाणवतं आणि आता तिला आपल्यावरती आलेल्या संकटाचा धोका समजतो आणि मग मात्र स्वतःचा जीव या सगळ्या गुंडांपासून वाचवण्यासाठी प्रतिमा धावपळ करत तिकडून निघते आणि जिथे वाट फुटेल तिथे म्हणजे कुसुमच्या घरी जायला निघते आणि त्याच वेळेला योगायोगामध्ये सायली सुद्धा कुसुमच्याच घरी जायला निघते। सायली आता कल्पनाला सांगते की मी कुसुमताईकडे चाललेले आहे। यावरती कल्पना सांगत असते तू अर्जुनवरती रागावून चाललेस का? आता मात्र सायली सांगते नाही आई, मी रागावून नाही चालले, कुसुमताईला बरेच दिवस भेटलेच नाहीये ना, म्हणजे वाढदिवसापासून मी कुसुमताईकडे गेलेच नाही, ती कधीपासून बोलवते तर मी कुसुमताईला पण भेटून येईन आणि नंतर तिकडून मी ना आश्रमात पण दुसऱ्या जाऊन येईन, काका काकू आणि मुलांना भेटून येईन। यावरती कल्पना म्हणते ठीक आहे तू जाऊन ये असं म्हणत आता इकडे सायली निघून गेल्यावरती सायली कुसुमकडे जाते। पण आता कल्पना मात्र अर्जुनला सांगते की सायली रागावून कुसुमताईकडे गेलेली आहे। ॲक्च्युली सायली रागावून गेलेली नसते पण अर्जुनला मात्र कल्पना हेच सांगते। मग सायली आता कुसुमच्या दिशेने जात असताना
प्रतिमा ऑलरेडी कुसुमच्या घरी असते, पण आपल्या मागे कुणीतरी लागले हे प्रतिमाला समजत असतं. म्हणून प्रतिमा कुसुमच्या घरून आपली बॅग म्हणजे आपले छोटेसे काय कपडे बिपडे असतात ते घेऊन तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आपल्यामुळे या कुसुमवरती कोणतं संकट नको म्हणून ती बॅग वगैरे घेऊन कुसुमला न सांगता तिकडून जायला निघते. आणि त्याच वेळेला नेमकी सायली कुसुमच्या घरी जायला निघालेली असते. प्रतिमाने आपली बॅग घेऊन आपलं चंबू गबाळ उचलून आता कुसुमचं घर सोडण्याचा निर्णय घेतलेला कुसुमला पण माहिती नसतो, पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं. ज्या वेळेला सायली इकडून आतमध्ये एंटर करते, सायलीला आता मात्र समोर काही दिसत नसतं. ती नेहमीप्रमाणे सुट्टे पैसे आपल्या पर्समध्ये ठेवत असते आणि त्याच वेळेला कुसुमचं घर सोडून प्रतिमा तिकडून जात असते. सायली आणि प्रतिमाची आता पुन्हा एकदा धक्काबुक्की होते. घाईघाईत चाललेली प्रतिमा आता मात्र आपल्या मागे कोणीतरी लागले म्हणून पुन्हा एकदा पळून देवळात किंवा कुठला तरी आसरा गेला, ते जेणेकरून गुंड ह्या कुसुमवरती हल्ला करायला नको म्हणून बिचारी कुसुमच्या सेफ्टीसाठी घर सोडून चाललेली असते. पण ती सायलीला धडकते, खाली पडते. सायली तिचा हात धरते. जवळजवळ आता मात्र कुसुम आच्या घरून निघालेल्या प्रतिमा आणि आता सायलीची भेटच होणार असते. पण त्याच वेळेला गडबडीमध्ये प्रतिमा तिकडून निघून जाते, पण सायली तिचा पाठलाग करते. तोपर्यंत अर्जुनला समजतं की सायली रूममध्ये नाही आहे. अर्जुन घरी येतो आणि आता कल्पनाला विचारतो सायली कुठे गेले. त्यावरती कल्पना म्हणते सायली रागावून कुसुमकडे गेले, तू तिच्याशी भांडलास ना त्यामुळे ती कुसुमताईकडे गेली. मग अर्जुन सुद्धा कुसुमताईकडे जातो. आता मात्र अर्जुन त्याच दिशेने चाललेला असतो ज्या दिशेने आता सायली प्रतिमाचा पाठलाग करत येते. अर्जुन पुढे जात असतो आणि आता सायली प्रतिमाला पकडते. सायली प्रतिमाला पकडते आणि कुठे चाललात तुम्ही असं म्हणत ती आता पाहते तर प्रतिमा आत्या असं म्हणत तिला आता खूप मोठा धक्काच बसतो. प्रतिमा आत्या तुम्ही इथे कशा काय आणि कुठे चाललात तुम्ही. यावरती प्रतिमा हावभाव करून काही गुंड माझा पाठलाग करतायत असं सांगत असताना सायली सांगते कोण गुंड पाठलाग करतायत. प्रतिमा आता इशारा करते. सायली तिकडे वळून पाहते आणि त्याच वेळेला नागराज लपतो. नागराजला लपताना सायलीने अचूक पकडलेलं असतं आणि इथेच आता प्रतिमा इशारा करून दाखवते. नागराज हदरतो. नागराज लपतो, कारण आता जर का सायलीने आपल्याला पाहिलं आणि हिने आपल्याला सांगितलं की मी हिचा पाठलाग करतोय तर काही खरं नाही. मग प्रतिमा सांगायला लागते मी भाजी आणायला गेल्यापासून गुंड माझा पाठलाग करतायत. सायली आता नागराजकडे पाहते, पण पाहून न पाहिल्यासारखं करते आणि प्रतिमाला हाताला धरून ती आता घरी आणायला निघते. प्रतिमा नको नको म्हणत असताना सायली प्रतिमाचा हात घट्ट धरून ठेवते आणि आता तिला हाताला धरून रविराजांच्याच घरी डायरेक्ट आणते, कारण तिला माहिती असतं सुभेदारांच्या घरी गेलं तर नागराजची कारस्थानं वाढतील. रविराजांच्या कडेच प्रतिमा आत्या सेफ आहेत असं डायरेक्ट ती आता किल्लेदारांच्या घरात निघते. इकडे आता नागराज हदरतो, कारण सायलीकडे असलेल्या प्रतिमाला सोडवणार कसं. महिपतीच्या गुंडांना तरी पण तो धाडतो, पण त्याच वेळेला सायलीला शोधायला निघालेला अर्जुन पण सोबत आहे म्हटल्यावरती गुंडांची हिंमतच होत नाही. अखेर अडचणींचा सामना करत सायली आता प्रतिमाला हाताला धरून नागराजच्या आता पासून लपवून रविराजांकडे आणते. आता ज्या वेळेला प्रतिमा हक्काच्या किल्लेदारांच्या जेव्हा घरात येईल तेव्हा मालिकेमधली सगळी समीकरणं बदलणार आहेत. नागराज आणि प्रिया यांचे वाईट दिवस सुरू होणार, कारण ज्या वेळेला आता सायली घरी घेऊन सांगणार त्यावेळेला गुंड कोण होते तर ती नागराजकडे बोट दाखवणार प्रतिमा, आणि इथूनच खरं नागराजचं खरं रूप येणार आणि नागराज सोबत प्रियाचं पितळ उघडं पडणार. मालिकेतला हा ट्विस्ट कसा वाटला कमेंट करून नक्की करा.